नमस्कार मित्रांनो. परत आपण आपलं व्हिडिओची जी सिरीज होती करंट अफेअरची ती परत घेऊन आलो आहे. आपण जे करंट अफेअर्स बघतो आहेत ते जून महिन्याचे बघतो आहे. आज आपण जून महिन्याचे जेवढे पण बाकीचे करंट अफेअर्स आहेत ते आज आपण कंप्लीट करणार आहोत. तर ठीक आहे, ही वन लाईनर स्वरूपाची आपली सिरीज आहे ज्यामध्ये आपण करंट अफेअर्स क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत, जे की एक क्विक रिव्हिजन म्हणून आपण कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आपण एक 7-8 ते 10 मिनटामध्ये हा व्हिडिओ संपवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त बघायला गेलो तर एक 45 ते 50 क्वेश्चन आपण याच्यामध्ये अतिमहत्त्वाचे असणार आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा ॲटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल उद्घाटन कोठे झालं आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये झालं आहे. नंतर आहे, गुगल आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर लॉन्च करणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी. ठीक आहे, 2025मध्ये FDIमध्ये भारत क्रमांक कितवा आहे? तर 15वा. हा देशाच्या तुलनेमध्ये आहे. ठीक आहे. नंतर आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 प्रथम शहर कोण आहे? तर कोपेनहेगन आहे आणि दिल्लीचा क्रमांक किती आहे? जे की आपली राष्ट्रीय राजधानी आहे त्याचा 141 नंबर आहे, तर लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे, युनो आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष केव्हा घोषित केलं? तर 2025 या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलं आहे. नंतर लष्करावर सर्वाधिक खर्च कोणता देश आहे? तर अमेरिका आणि भारतचा आपल्या देशाचा क्रमांक कितवा आहे? तर 4था आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे 2025 केव्हा साजरा केला? तर 22 जून या दिवशी. ठीक आहे. नंतर आहे, अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर काय नाव दिलं होतं त्याला? ऑपरेशन मिडनाईट हॅमर. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पेपरमध्ये येऊ शकतो, तर हा लक्ष असू द्या. नंतर आहे, भारतातील पहिला हायड्रोजन बस कुठे सुरू झाली? तर लेह लडाख या ठिकाणी सुरू झाली आहे. नंतर आहे, अरालम वन्यजीव अभयारण्य देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे, हे की केरळ या स्टेटमध्ये आहे. नंतर आहे, UPSCमध्ये फेल विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केली आहे तर कोणती? प्रतिभा सेतू योजना सुरू केली आहे. नंतर आहे, विंग्स टू ओव्हर होप्स पुस्तक कोणाचं आहे? तर द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, लक्षात असू द्या. नंतर आहे, भारतातील पहिला पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? तर मिझोराम आहे आणि 3rd नंबर त्रिपुरा हे राज्य आहे, लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक उत्पादन आयात आपण कोणत्या देशाकडून करतो? तर रशिया देशाकडून करतो, लक्षात असू द्या. नंतर आहे, मिशन एक्झाम 4 मोहीम किती दिवसाची होती? तर 14 दिवसांची होती. 41 वर्षानंतर भारतातील व्यक्ती अंतराळामध्ये गेले आहे. पहिले राकेश शर्मा, नंतर सेकंड जे की आहे शुभांशु शुक्ला, लक्षात असू द्या मित्रांनो. आणि हे या मोहिमेमध्ये कोण कोण होतं? तर भारत, पोलंड, हंगेरी आणि अमेरिका. रॉकेट कोणतं होतं? तर फाल्कन 9. प्रक्षेपित केव्हा केलं होतं? 25 जून 2025. कोणत्या संस्थेद्वारे? नासा. आणि ठिकाण होतं केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. आणि नेतृत्व कोणी केलं होतं? तर पेगी व्हाइटसन. ठीक आहे, लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. आणि मोहिमेचं उद्दिष्ट काय होतं? तर अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणे, तर हे उद्दिष्ट होतं. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. नंतरचा प्रश्न आहे, ओस्ट्रोवा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धा किती मीटर भालाफेक करत विजेतेपद नीरज चोप्राला मिळाले आहे? तर 85.29 मीटर, लक्षात असू द्या. नंतर आहे, आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 भारत देशाने किती पदके जिंकली आहे? तर 27. नंतर आहे, भारत निवृत्ती घोषणा ललित उपाध्यक्ष आहे तर हॉकी. ठीक आहे, जे की भारताचे उपाध्यक्ष आहेत ललित यांनी हॉकीमधून निवृत्त घोषणा केली आहे. नंतर आहे, जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 हे अमेरिका या ठिकाणी होणार आहे. नंतर आहे, SDG निर्देशांक 2025 167 मध्ये भारताचा क्रमांक 99वा आहे, लक्षात होतं. आणि प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर फिनलंड देश आहे. नंतर आहे, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA अध्यक्ष नियुक्ती केल्या तर अध्यक्ष कोण आहे? शिव सुब्रमण्यम रमन, लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा असतो? तो 23 जून. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर कोणाचं बुक आहे? तर शिखर धवन, तुम्ही तर ओळखत असणार. नंतर आहे, द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी
ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे बुक कोणाचं आहे तर राम माधव यांचं आहे, लक्षात होतं त्या. नंतर आहे JCB पुरस्कार बंद करण्यात आला तर कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जात होता तर साहित्य क्षेत्रामध्ये. नंतरचा प्रश्न आहे 2025मध्ये नाटो शिखर परिषद कोठे पार पडली तर हे नेदरलँड इथे पार पडली. नंतर आहे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मान्यता नवीन रक्तसमूहाचे नाव काय आहे तर EMM निगेटिव्ह, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर आहे जागतिक शांतता निर्देशांक 2025 163मध्ये भारताचा क्रमांक 115 आहे आणि प्रथम आइसलँड आहे. नंतर आहे महाराष्ट्रामध्ये 26 जून हा सामाजिक न्याय दिवस घोषित केला आहे. नंतर आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस केव्हा असतो तो 26 जून या दिवशी असतो. नंतर आहे रॉचे नवीन अध्यक्ष पराग जैन. भगवान जगन्नाथ पुरी यात्रा हे ओडिशा राज्यामध्ये असते. नंतर आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक पहिली महिला कोण आहे तर स्मृती मानधना. नंतर आहे देशातील पहिला संविधान प्रस्तावना पार्क कुठे आहे तर नागपूर आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आहे तर न्यायमूर्ती भूषण गवई जे की आपले 52वे न्यायमूर्ती आहेत, हे पण लक्षात असू द्या. चला तर पुढे जाऊया. नंतरचा प्रश्न आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान कोणत्या राज्यामध्ये पार पडले तर बिहार राज्यामध्ये. नंतरचा प्रश्न आहे भारतात खो खो महासंघ अध्यक्ष कोण आहेत तर सुधांशू मित्तल हे आहेत. नंतरचा प्रश्न आहे प्रेम प्रकाश यांच्या हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या बुकचे अनावरण केले आहे तर जितेंद्र सिंह यांनी केले आहे. नंतरचा प्रश्न आहे सकल फॉसिल पार्क युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नाव दिलं आहे ते कोणत्या ठिकाणचं आहे UP उत्तर प्रदेश या राज्यातील आहे, लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला AI पॉवर्ड ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम एक्सप्रेसवे कुठे आहे तर नाव काय आहे तर द्वारका एक्सप्रेस. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे अति महत्त्वाचे प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केले आहेत. असेच वन लाईनर करंट अफेअर्स सिरीज आपण घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही गोष्टीमध्ये तुम्हाला स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यूने काही सजेशन द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. आपण आत्ता जेवढे पण क्वेश्चन पाहिले या व्हिडिओ माध्यमातून जून महिन्याचे आहे. यानंतर आपण जुलै महिन्याचे महत्त्वाचे करंट अफेअर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.